वेगवेगळ्या देवतेंच्या कथा आपल्या धर्मामध्ये सापडतात. त्यापैकी आई रेणुकेची कथा आपल्याला वेगवेगळ्या पुराणामध्ये भेटते. परशुराम परशुराम हे असे वीर होते की त्यांनी क्षत्रियांचा 21 वेळा संपूर्ण पृथ्वीवरून निक्षत्रिय केलं, निपात केला. तर अशा वीराला जन्म देणारी कोण? ती म्हणजे एकाच असा एक वीर झाला की त्याने संपूर्ण सृष्टीवरती आपलं अधिराज्य गाजवलं आपल्या कर्माने, आपल्या कार्याने. असे वीर कोण? तर ते म्हणजे परशुराम. मग अशा परशुरामांना जन्म देणारी कोण? ती म्हणजे एकवीरा. एका वीराला जन्म देणारी तीच म्हणजे एकवीरा किंवा एकमेवा द्वितीय वीराला जन्म देणारी म्हणून एकवीरा. एका अद्वितीय वीराला जन्म देणारी ती जननी म्हणजे आई एकवीरा. मूळ ती रेणुकाच. आणि ही एकमेव अशी देवता आहे की ती भारताच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुम्हाला दिसते. सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये रेणुका नावाने ती प्रचलित आहे. माहूरगडची रेणुका 3.5 शक्तिपीठापैकी एक येते. म्हणजे अगदी विदर्भ, यवतमाळ, नागपूर, आपला संभाजीनगर पासून मराठवाडा सर्व त्यांची बऱ्याचशा लोकांची ती आपली कुलदेवी आहे. नंतर जेव्हा तुम्ही कर्नाटक भागामध्ये जाता तेव्हा तिला यल्लम्मा म्हटलं जातं. यल्लम्मा म्हणजे मोठी आई. तिथे सोदंतीची यल्लम्मा तर प्रसिद्ध आहे. तिकडे पण तिची रेणुका तिची उपासना आहे. सोबत आपल्या ह्या भागामध्ये मुंबई अगदी कोकणातील भागामध्ये एकवीरा म्हणून तिचं हे क्षेत्र तृतीय प्रसिद्ध आहे. तितकंच उत्तराखंडामध्ये सुद्धा एक रेणुकेचं ठिकाण आहे. म्हणजे भारताच्या 4ही कोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणामध्ये ह्याच अशी देवतेचं स्वरूप तुम्हाला वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला दिसतं. तीच म्हणजे आई रेणुका एकवीरा.